दोन वेळा पराभव होऊनही आपल्याला आणि प्रणिती शिंदेंना भाजपची ऑफर। सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट। बावनकुळेंनी शिंदेंचा दावा फेटाळला। सोलापुरात भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी घेतली सुशीलकुमार शिंदेंची भेट। तर राजकीय भेट नसून मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती। अनेक चोऱ्या पाहिल्या, पाणी चोरी पहिल्यांदाच पाहिली, मात्र मी गृहमंत्री चोरी केलेल्याला पकडणारच। देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता पवारांकडे बोट। देवेंद्र फडणवीसांनी आता राज्याचा कारभार हातात घ्यावा। कराडमध्ये उदयनराजे भोसलेंचं सूचक वक्तव्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर बोचरी टीका। मुंबई काही रेडे मुकाट सुटलेले आहेत, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय सुचवा। फडणवीसांचा राऊतांवर निशाणा। ज्यांच्यामुळे काही दिग्गज नेत्यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं, आज त्यांच्याच हातून पक्ष सुटला। शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका। सुषमा अंधारेंकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या एकाच गाडीतील व्हिडिओ ट्विट। जर सुरत गुवाहाटी केली नसती तर गाडीमध्ये दाटीवाटी झाली नसती। अंधारेंची शिंदे फडणवीसांवर टीका। आरक्षणाची तरतूद न करता बाबासाहेबांनी 80% समाजावर अन्याय केला। जितेंद्र आव्हाडांची आधी टीका, तर माझ्या वक्तव्याचा विपर्यास। आंबेडकरांचा कधीही अवमान करणार नाही। टीकेनंतर आव्हाडांचा खुलासा। पंतप्रधानांकडून मराठ्यांनी अपेक्षा सोडून द्यावी। महाराष्ट्रामध्ये येऊन काय फायदा झाला? मनोज जरांगेंची थेट पंतप्रधान मोदींवर टीका। दावोसमधील जागतिक आर्थिक परिषदेच्या पहिल्या दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार। राज्यासाठी महत्त्वाच्या 3 प्रकल्पांच्या करारांवर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी। राहुल गांधींचं प्रकाश आंबेडकरांना भारत जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण। आधी इंडिया आघाडीत घ्या, मगच भारत जोडो यात्रेमध्ये येतो, आंबेडकरांची अट। अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाच्या मूर्तीचा गृहप्रवेश। 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा। आजपासून पूजाविधी सुरू। शरद पवारांचं श्रीराम जन्मभूमीचे सरचिटणीस चंपत राय यांना पत्र। राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण दिल्याबद्दल मानले आभार, तर 22 जानेवारी नंतर रामलल्लाचं दर्शन घेणार, पत्रात उल्लेख। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।